नमस्कार मी नासिर पटेल. मित्रांनो, हायटेक ऑनलाईन सर्व्हिसेस या युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत आहे. मागच्या व्हिडिओत सांगितल्याप्रमाणे भरपूर लोकांनी रेशन दुकानातून फॉर्म घेतलेला आहे किंवा सायबरमधून डाउनलोड करून घेतलेला आहे. भरपूर लोकांना अडचण येत आहे की हा फॉर्म कशा प्रकारे भरायचा. तर मित्रांनो, अगदी साध्या आणि सोप्या पद्धतीने हा फॉर्म कशा प्रकारे भरून घ्यायचा हे जाणून घेऊया. चला मित्रांनो, व्हिडिओ सुरू करूया. मित्रांनो, अगदी साध्या आणि सोप्या पद्धतीने आपण फॉर्म भरून घेऊया. सर्वप्रथम गावाच्या ठिकाणी आपल्या गावाचे नाव टाकून घ्यायचे आहे. गावाचे नाव टाकल्यानंतर तालुका आणि जिल्हा पण टाकून घ्यायचा आहे. तालुका आणि जिल्हा टाकून झाल्यानंतर शिधापत्रिकेत जशा प्रकारे नाव आहे तशा प्रकारे नाव टाकून घ्यायचं आहे. शिधापत्रिका धारकाचे जशा प्रकारे नाव आहे त्याच्यात तशा प्रकारे टाकून घ्यायचे. सर्वप्रथम आडनाव टाकून त्याच्यानंतर नाव आणि वडिलांचं नाव असं टाकून घ्यायचं आहे. त्यानंतर वय झाल्यानंतर नागरिकत्व आणि व्यवसाय, मजुरी करता किंवा नोकरी करता किंवा काय, त्या प्रकारे टाकून घ्यायचं आहे. त्यानंतर व्यवसायाचा पत्ता भरायचा आहे. व्यवसायाचा पत्ता भरल्यानंतर तुमचा पूर्ण निवासी पत्ता भरायचा आहे. मित्रांनो, ज्या ठिकाणी तुम्ही राहताय तिथलाच पत्ता इथं टाकायचा आहे किंवा तुमच्या आधार कार्डवर जे आहे ते तोच पत्ता इथं टाकायचा आहे. त्यानंतर शिधापत्रिकेची वर्गवारी टाकून घ्यायची आहे. त्यानंतर इथे सर्वप्रथम आडनाव, त्याच्यानंतर ज्या व्यक्तीच्या नावावर रेशन कार्ड आहे त्याचं नाव सर्वप्रथम टाकून घ्यायचं आहे. त्याचं नाव टाकल्यानंतर नाव टाकून झाल्यानंतर अर्जदाराचं नातं, स्वतःच्या नावावर जर रेशन कार्ड असेल तर स्वतः म्हणून लिहून घ्यायचं आहे. त्यानंतर स्त्री किंवा पुरुष आहे ते लिहून घ्यायचं आहे. त्यानंतर वय लिहून घ्यायचं आहे. वय झाल्यानंतर उत्पन्न किती आहे, वार्षिक उत्पन्न किंवा व्यवसाय या ठिकाणी उत्पन्न टाकून घ्यायचं आहे. त्यानंतर नागरिकत्व हे भारतीय टाकून घ्यायचं आहे. तसंच दुसरं नाव टाकून घ्यायचं आहे. दुसरं नाव टाकल्यानंतर पहिलं नाव जे टाकलेलं आहे त्या व्यक्तीसोबत त्याचं नातं काय ते नातं टाकून, वय वगैरे टाकून, त्याच्यानंतर नागरिकत्व टाकून घ्यायचं आहे. अशाच प्रकारे जेवढे नावं असतील तुमच्या रेशन कार्डमध्ये तेवढ्यांची डिटेल भरून घ्यायची आहे. सगळ्यांचे नाव टाकून झाल्यानंतर एकूण संख्या ही लिहून घ्यायची आहे. त्यानंतर कुटुंबातील सर्व व्यक्तींचे सर्व मार्गांनी मिळणारे एकूण वार्षिक उत्पन्न टाकून घ्यायचे आहे. वार्षिक उत्पन्न हे टाकून झाल्यानंतर घरगुती स्वयंपाक गॅस जोडणीबाबतची माहिती द्यायची आहे. गॅस जोडणीधारकाचे नाव, ज्याच्या नावावर गॅस कार्ड आहे त्याचं नाव सर्वप्रथम टाकून घ्यायचं आहे. कुटुंबातील ज्या व्यक्तीच्या नावावर गॅस असेल त्याचं नाव टाकून घ्यायचं आहे. त्यानंतर गॅस ग्राहक क्रमांक हे गॅस पासबुकच्या वरच्या ठिकाणी असतात. त्यानंतर ते गॅस सिलेंडरची संख्या 1 आहे, 2 आहे. गॅस सिलेंडरची संख्या टाकून झाल्यानंतर गॅस कंपनीचे नाव हे टाकून घ्यायचे आहे. जास्त करून सर्व लोकांचे भारत गॅस असेल किंवा HP गॅस असेल. त्यानंतर गॅस वितरकाचे नाव व पत्ता टाकून घ्यायचे आहे. गॅस कनेक्शन नसल्यास गॅस जोडणी नसल्याबाबतचे हमीपत्र हे द्यायचे आहे. त्यानंतर दुसऱ्या पेजवर अर्जदाराची स्वाक्षरी किंवा अंगठ्याचा ठसा आहे त्या ठिकाणी साईन करून घ्यायची आहे. आणि त्यानंतर त्याच्याच खाली कुटुंब प्रमुखाचे नाव व सही आहे त्या ठिकाणी कुटुंब प्रमुखाचे नाव टाकून
सही करून घ्यायची आहे. यानंतर दुसरा फॉर्म म्हणजेच हमीपत्र भरून घ्यायचे आहे. सर्वप्रथम मराठीत तुमच्या आधार कार्डवर जसं नाव आहे तसंच टाकून घ्यायचं आहे. मराठीत टाकून झाल्यानंतर इंग्रजीत जशा प्रकारे आहे तसं टाकून घ्यायचं आहे. इंग्रजीत नाव टाकताना कॅपिटल लेटरमध्ये टाका आणि आधार कार्डवर जशी स्पेलिंग आहे तशीच टाका. नाव टाकून झाल्यानंतर पत्ता टाकून घ्यायचा आहे. पत्ता पण तशाच प्रकारे टाकून घ्यायचा आहे. पहिले मराठीत त्याच्यानंतर इंग्रजीत टाकून घ्यायचा आहे. पत्ता टाकून झाल्यानंतर कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न टाकून घ्यायचे आहे. जे मागच्या फॉर्ममध्ये भरलेले आहे तेच उत्पन्न या ठिकाणी टाकून घ्यायचे आहे. यानंतर मागच्या फॉर्ममध्ये जशा प्रकारे माहिती भरली होती सर्वप्रथम ज्याच्या नावावर शिधापत्रिका आहे त्याचं नाव टाकून घ्यायचं आहे. नाव टाकून झाल्यानंतर त्याचं वय, लिंग, कुटुंब प्रमुखाचे नाते, सदस्यांचे वार्षिक उत्पन्न हे टाकून घ्यायचे आहे. हे सगळं टाकून घेतल्यानंतर यामध्ये आधार नंबर हे टाकून घ्यायचा आहे. तशाच प्रकारे पहिला कुटुंबाची व्यक्ती टाकल्यानंतर दुसऱ्या व्यक्तीची माहिती टाकून घ्यायची आहे. आणि सगळ्यांची माहिती टाकून झाल्यानंतर कुटुंबातील सगळ्या व्यक्तींची माहिती भरल्यानंतर एकूण वार्षिक कौटुंबिक उत्पन्न हे टाकून घ्यायचं आहे. हे टाकून झाल्यानंतर कुटुंब प्रमुखाचं नाव हे टाकून घ्यायचं आहे. कुटुंब प्रमुखाचं नाव टाकल्यानंतर त्याची साईन करून घ्यायची आहे. आणि फॉर्मसोबत सगळ्यांचे आधार कार्ड, गॅस कार्डचं झेरॉक्स आणि रेशन कार्डचं झेरॉक्स जोडून तुमच्या जवळच्या रेशन दुकानात जमा करून द्यायचं आहे. मित्रांनो, माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.